की आपण कार्य करतो आहोत ते बरोबर करतो आहोत। त्यामुळे आपण किती लोक आहोत हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्या हातामध्ये मेणबत्ती आहे, या मेणबत्तीने उजेड देण्याचं काम आपण सगळेजण करतो आहोत आणि हे काम करत आपल्याला पुढे जायचं आहे। आपल्याला आपल्या हातातील मेणबत्ती टाकून द्यायची नाही आहे, आपल्या हातातील मेणबत्ती घेऊन पुढे जायचे आहे। कमी का उजेड असे ना, पण तो उजेड आपल्याला समाजाला द्यायचा आहे आणि समाजाला उजेड देऊनच आपल्याला पुढे जायचं आहे। आणि म्हणून कार्यशाळेसाठी माणसांची संख्या किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, प्रत्येक एक माणूस एक मेणबत्ती घेऊन सगळ्यांना उजेड देणार आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं अध्यक्ष या नात्याने मी स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाकडे पुढे येतो। माझ्या मनात एक शंका आहे की बऱ्याच वेळा आमची तुलना सनातन धर्माबरोबर केली जाते। तुम्ही सनातनी नाहीत, तुम्हाला देव समजत नाही। प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला अध्यक्ष म्हणून मी हे जाहीर करतो की आमचा देवाधर्माला काहीही विरोध नाही, आमचा देवधर्म आम्ही सुद्धा पाळतो। आमचा जो विरोध आहे तो विरोध देवधर्माला नसून देवधर्माच्या मध्ये जी बुवाबाजी आहे या बुवाबाजीला आहे। हे बुवाबाजी कसे लोकांना फसवतात हे आम्हाला समाजाला दाखवून द्यायचं आहे। ज्यावेळी सनातन धर्माबद्दल आपण बोलतो तिथं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय। एक मनुष्य असतो, हा मनुष्य अत्यंत वाईट मार्गाने पैसा कमवत असतो, त्याने भरपूर पैसा कमवलेला असतो आणि तो समाजातील प्रत्येक माणसाला नाडत असतो, पीडत असतो, त्रास देत असतो आणि समाजातील जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी करून तो पैसा कमवत असतो। मात्र दररोज संध्याकाळी न चुकता तो देवभक्ती करत असतो, देवाला पाया पडत असतो, देवाला नैवेद्य दाखवत असतो आणि देवाच्या नावाखाली लोकांना पैसे वाटत असतो आणि देवळाच्या उभारणीसाठी सुद्धा पैसा देत असतो। दुसरा मनुष्य असतो जो मनुष्य देवधर्म पाळत नसतो, देवधर्माशी त्याचा काही संबंध नसतो, मात्र तो आपलं काम प्रामाणिकपणे करतो, समाजाची सेवा करतो। जे म्हणतो आपण, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या तत्वाला धरून तो काम करत असतो। मात्र तो देवाला पाया पडत नसतो, देवाची पूजा करत नसतो, आपलं काम हेच देव असं तो समजत असतो। मग प्रश्न निर्माण होतो, यातला खरा सनातनी कोण, पहिला की दुसरा? पहिला तर देवाला पाया पडतोय, तो देवाला बघतोय आणि दुसरा देवाला ढुंकून सुद्धा बघत नाही आहे। मग देव कुठे आहे? देव दुसऱ्यात आहे, पहिल्यात नाही आहे। मला काल एका मित्राने सांगितलं माझ्या बोलता बोलता, साहेब दिवसभर काही करा तुम्ही, खरी गोष्ट आहे, मी कांचडे सरना सुद्धा बोललो होतो ही गोष्ट, दिवसभर तुम्ही काही करा, किती वाईट कामं करा, पण संध्याकाळी तुम्ही देवाची मात्र नामस्मरण करा। ज्यावेळी तुम्ही संध्याकाळी देवाचं नामस्मरण कराल त्यावेळी सकाळपासून केलेली सगळी पापं धुवून निघतील। अरे अशी काही पापं धुवून निघतात काय? तुम्ही तुमच्या कामात देव शोधा, तुमच्या वागण्यात देव शोधा, तुमच्या बोलण्यात देव शोधा। श्रीकृष्णाने सुद्धा हेच सांगितलं, कार्य करा, फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करा आणि तो खरा देव आहे। देव 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 करून देव मिळत नसतो। देवाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुले वाहत बसलात म्हणून देव प्रसन्न होत नसतो, देव तुमच्या कार्यातून दिसला पाहिजे। मित्रांनो, मला माहीत नाही किती लोकांनी पीके हा आमिर खानचा पिक्चर पाहिला आहे। त्या पिक्चरमध्ये एक सीन होता, तुम्हाला सांगतो मी। तो सीन असा होता की एक झाड होतं पिंपळाचं आणि तो आमिर खान त्या झाडाकडे जातो, एक दगड तिथला उचलतो आणि तिथं लावतो आणि त्या दगडावर तो आपल्या तोंडातलं खाल्लेलं पान फासतो आणि त्याला शेंदूर कसा रंग देतो आणि निघून जातो। अनेक येणारे जाणारे लोक त्याला पाया पडतात, त्याला पैसे घालतात आणि त्या दगडाला देवत्व देतात। अशीच गोष्ट यावर खूप टीका झाली आमिर खानवर, परंतु अशीच गोष्ट काल परवा पुण्यात घडली। काल परवा पुण्यात काय झालं, 2 दिवसापूर्वी, की एका पिंपळाच्या झाडातून अचानकपणे पाणी यायला लागलं। पहिल्यांदा वाटलं की काहीतरी पावसाचं पाणी असेल,
ते पाणी दिवसभर चालू राहिलं आणि पाण्याचा ओघ एवढा होता की ते पाणी कळशीत भरून घेतलं तरीसुद्धा संपत नव्हतं. ते कळशीत लोकांनी भरून घेतलं, लोकांनी घागरी भरल्या त्या पाण्याने, काहींनी बाटल्या भरल्या आणि काहींनी ते तीर्थ म्हणून घराकडे नेऊन देवाकडे पूजेला लावलं. कोणालाही समजेना या पिंपळाच्या झाडातून दिवस रात्र पाण्याचा ओघ कसा वाहतोय तो. मग एका माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याच्याजवळ होता असा तो माणूस, कदाचित आमचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा माणूस असेल, त्याने नगरपंचायतला तिकडच्या पुण्याच्या फोन केला आणि त्यांना सांगितलं की ते पाणी जे वाहतंय ते मागचं कारण शोधा. ते लोक आले, त्यांनी शोध केलं, त्यांच्या लक्षात आलं की नगरपंचायतची एक पाण्याची लाईन तुटलेली होती आणि त्या पाण्याच्या लाईनने ते पाणी वाहत होतं. ही गोष्ट घडलेली आहे परवाच्या दिवस. आणि मग देवदेव म्हणणाऱ्यांच्या लक्षात आलं या पिंपळाच्या झाडामध्ये कोण देव नाही आहे, तर हे पाणी नगरपंचायतचं आहे पुण्याच्या. मग इथं आपण देव शोधतो, हे बरोबर आहे का? इथं वैज्ञानिक दृष्टिकोन नको का? यामागचं सत्य काय आहे हे आपण शोधायला नको का? आपण कधीच हे सत्य बघत नाही. एक दुसरी गोष्ट लहानशी सांगतो तुम्हाला. त्यावेळी एक श्री म्हणून मी सरना बोललो होतो काल, ही सुद्धा गोष्ट. श्री म्हणून एक साप्ताहिक प्रसिद्ध व्हायचं आणि त्यामध्ये भडक बातम्या छापल्या जायच्या. त्यामध्ये एक बातमी आली, रात्रीच्या वेळी पेटणारे झाड. माझ्याही मनात कुतूहल होतं, हे रात्रीच्या वेळी झाड पेटतं कसं? आणि मी दाणोली पारपोली, माझं गाव दाणोली पारपोली भागामध्ये गेले असताना मला समजलं की जंगलामध्ये एक झाड असं आहे की जे रात्रीच्या वेळी चकाकतं. म्हणून मी ते बघण्यासाठी गेलो. ही गोष्ट एक 15 वर्षापूर्वीची आहे. ते झाड बघण्यासाठी म्हणून गेलो आणि मला ते झाड मिळालं. त्यानंतर ते झाड रात्रीच्या वेळी चकाकत होतं. त्याची साल मी काढून आणली. ती झाड घराकडे चकाकत होती. ज्याप्रमाणे पाऊस पडतो मोठा, त्या पावसामुळे ती झाड आणि चकाकत होतं, पेटत वगैरे नव्हतं, परंतु ते झाड चकाकणारं होतं. हे सावंतवाडी तालुक्यातल्या पारपोली गावातली ही गोष्ट आहे. आणि ते चकाकणारं झाड बघून मी ती बातमी वृत्तपत्रामध्ये दिली. तरुण भारतच्या सगळ्या एडिशनमध्ये ती मोठी फोटोसहित बातमी लागली. त्यामुळे वन खात्याने जाऊन त्या झाडाची पाहणी केली आणि वन खात्याने ते झाड शोधून काढून, अर्थात मला विचारून त्या झाडाला कुंपण केलं वन खात्याने आणि प्रोटेक्टेड ट्रीमध्ये त्याचा समावेश केला त्या झाडाचा. आणि त्यांना 3 झाडं अशी त्या ठिकाणी आणि मिळाली. मग प्रश्न असा आला की हे चकाकणारं रात्रीचं झाड हा काही देवाचा संबंध आहे का? लोकांनी हा चकाकण्याचा संबंध देवाशी जोडला. तिथं 4-5 दुकानं लागली, नारळ बिरळ लागले, ते देवाचं झालं. आणि मी म्हटलं हे उगाचच मी शोधून काढलं, कारण अंधश्रद्धा वाढायला लागली. लोक जाऊन त्या झाडाला पाया पडायला लागलीत, तिथं आणून नारळ टाकायला लागलीत आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये घडलं. त्याच्याही बातम्या पेपरात आल्या. मग मला वाटायला लागलं हे झाड अशा प्रकारे उगाचच शोधलं आपण. पण मित्रांनो, मी त्या झाडाची साल काढून शिवाजी युनिव्हर्सिटीला पाठवली आणि त्यांना विचारले नक्की काय भानगड आहे ती कळवा, कारण इथं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला. आणि त्यांनी सांगितलं ही फंगल ग्रोथ आहे. फंगल जी अल्गी आणि फंगी अशा प्रकारचे 2 असतात, त्यातली ही फंगल आहे. आणि फंगल रात्रीच्या वेळी चकाकते. लिब्रुकंट असतात, ते तुमचे फ्लोरोसंट असतात आणि त्या फ्लोरोसंटमुळे ते चकाकतात. अशा प्रकारचे मग मला लक्षात आलं, अशा प्रकारचे मासेसुद्धा असतात जे रात्रीच्या वेळी चकाकतात. अशा प्रकारचं गवतसुद्धा असतं जे रात्रीच्या जंगलात आपण बघत असल्यानंतर अचानकपणे आपल्या दृष्टीस येतं आणि ते चकाकलेलं दिसतं. आणि ही एक फंगल ग्रोथ वाढते झाडावर. ती फंगल ग्रोथ पावसाळ्यात जास्त वाढते, कारण ते फंगल ग्रोथ, ते झाड चकाकत नाही, ती ग्रोथ चकाकते. आणि असं मला त्यांचा रिपोर्ट आला. परंतु तोपर्यंत तिथे एक मोठं देवस्थान झालेलं. हळूहळू आम्ही पोलिसांच्या मदतीने ते देवस्थान तिकडचं बंद केलं. म्हणजे अशा प्रकारे अंधश्रद्धा वाढत असतात. मित्रांनो, ही अंधश्रद्धाच कशाला? मी सांगितलेलीच गोष्ट पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की रुपाली पाटील मॅडम आलेल्या नाही आहेत, परंतु एक गोष्ट अशी घडली की एक शाळेमध्ये 11वी-12वीची मुलगी अचानकपणे तिच्या डोक्यामध्ये शॅम्पू वगैरे लावल्यामुळे केसांची गाठ झाली. आणि गावातल्या लोकांनी, ही सिंधुदुर्गातली गोष्ट आहे, गावातल्या लोकांनी सांगितलं की जठा आहे. आणि जठा आहे म्हटल्यानंतर इतर टपून बसलेले लोक म्हणाले की हिला देवीला सोडलं पाहिजे, कारण ही देवीची जठा आहे.
आणि तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं या अंधश्रद्धेमुळे. पण हे आमच्या गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही जाग्यावर गेलो. ते तिचे सगळे केसच कापून तिला बॉयकट केला, तिचा जठेचं निर्मूलन केलं आणि त्यामुळे ती आज अंधश्रद्धा निर्मूलनचं वेंगुर्ला विभागामध्ये काम करते आहे ती बाई आणि मुलगी, आणि चांगल्यापैकी आज ती आपलं आयुष्य जगत आहे. अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या केवळ अंधश्रद्धा असतात. तर हे अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या आपण अंधश्रद्धा काढून टाकल्या पाहिजेत, लोकातनं अंधश्रद्धा गेल्या पाहिजेत. आणखी एक मोठी अंधश्रद्धा मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी नवरा मयत होतो त्यावेळी स्त्रीला वर मोठं संकट कोसळतं आणि त्यातलं सगळ्यात मोठं संकट हे असतं की तिचं मंगळसूत्र तिला काढावं लागतं. जे मंगळसूत्र तिने आयुष्यभर जपलेलं असतं, जे मंगळसूत्र तिचा आधार असतं, ते मंगळसूत्र तिला काढावं लागतं. त्या बाईच्या मंगळसूत्र हा तिचा आधार असतो. समाजामध्ये एखाद्या बाईच्या गळ्यात नवरा तिचा किती विकलांग असू दे, झोपलेला असू दे, आजारी असू दे, पण तिच्या गळ्यात जर मंगळसूत्र आहे तर समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला राहतो आणि स्वतःला संरक्षण मिळावं म्हणून सुद्धा ती मंगळसूत्र वापरते. अशा वेळी आपण जर तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र जाऊन तोडत असू तर ही अंधश्रद्धा नाही आहे का? सती जाणे ही सुद्धा अंधश्रद्धाच होती. अनेक लोकांनी याला विरोध केला. सती गेलंच पाहिजे असं लोकांचं म्हणणं होतं. सतीची चाल बंद करा असं सांगितलं, त्याला विरोध झाला. सतीची चाल अजून आपोआप बंद झाली नाही, त्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. इंग्रजांनी त्यासाठी भारताला खूप मदत केली. त्यावेळी ही सतीची चाल बंद व्हायला इंग्रजांनी मदत केली आणि त्यातून ही सतीची चाल अखेर बंद झाली. परंतु जरी सतीची चाल बंद झाली तरीसुद्धा आजही राजस्थानामध्ये बायका सती जातात. मग ही अंधश्रद्धा नाही आहे का? या अंधश्रद्धेच्या विरुद्ध बोललं पाहिजे. ही सती जाणं ही चाल बंद झाली तरीसुद्धा ती लोकांच्या घरात जाऊन तिचं मंगळसूत्र तोडणं ही सतीचे राहिलेले अवशेष आहेत. हे अवशेषसुद्धा बंद झाले. तिला वाटत असेल तर ती मंगळसूत्र काढून ठेवेल बाजूला, तिला नाही वाटत असेल तर तिचा तो दागिना आहे ती घालेल गळ्यात, हा तिचा प्रश्न आहे. पण याविरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे. हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. या सगळ्या अंधश्रद्धांच्या विरुद्ध बोलण्याची गरज आहे आणि त्याकरिता अशा प्रकारचे कार्यकर्ते निर्माण होणे आवश्यक आहे. नेरूरला भुताटकी झाली, सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही उघडकीला आणली. हा बघ बाळा आहे, या बाळाने त्यावेळी मोठं काम केलं बाळाराण्यांनी, आणि नेरूरची भुताटकी आम्ही उघडकीला आणली. काय होत होतं भुताटकीमध्ये? अचानकपणे लोकांच्या घरातली भांडी पडत होती, अचानकपणे घरामधले दगड पडत होते घरावर, आणि अचानकपणे घरातनं चाललेल्याचा पावलांचा आवाज येत होता. आता टुकटुक, ही भुताटकी नाही काय तर अशा प्रकारे तो भुताटकीचा चाललेल्याचा आवाज येत होता. मग हे सगळं करणारं कोण होतं? करणारं माणूस होता. तो आम्ही शोधून काढला, वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही बघितला आणि तो दाखवून दिला. तर अशा प्रकारे कुठलीही भानामती नसते, अशा प्रकारे कुठलीही भुताटकी नसते, अशा प्रकारची कुठलीही पंचाग्री नसते आणि अशा प्रकारची मुसलमानी विद्या नसते. जर तुम्ही रस्त्यावरून चालताना सुद्धा तुम्हाला लिंबू दिसलं तर अचानकपणे पडलेलं ते लिंबू पाहून आपल्या मनात दिवसभर प्रश्न राहतो की ते लिंबू कसलं होतं, कोणी करणी केली होती, कशासाठी करणी केली होती. अगदी तिठ्यावरती ते लिंबू दिसतं, कुठेच तरी काळी बाहुली दिसते आणि वाटतं ही काळी बाहुली ही भुताटकीची बाहुली आहे का? अशा प्रकारची भुताटकीची बाहुली नसते. एका प्रसंगाच्या वेळी तर मी सांगितलं होतं ही लिंब जी टाकलेली आहेत ना, तुम्हाला जर विश्वास नसेल तर या लिंबाचं सरबत आत्ता मला आणून द्या, मी पिऊन दाखवतो. अर्थात माझ्यावर पिण्याचा वेळ आला नाही. त्या लोक म्हणाले साहेब तुमचं पटलं पण तुम्ही पिऊ नका. कुठेतरी त्या लोकांच्या मनात सुद्धा भीती होती की प्याल्यानंतर बिलेवकिलांना काहीतरी होईल म्हणून त्या तुम्ही पिऊ नका, आम्हाला तुमची बाजू पटली. परंतु ही मनातनं भुताटकी घालवण्याची गरज आहे, ही मनातनं भीती घालवण्याची गरज आहे. आणि ह्या भीती घालवण्यासाठी ही मनातली भुताटकी घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ते एक मला सरांच्या भाषणातच एक ओळ मिळाली, चालू काय सर काय ते वाटे मागे भूत आले, हां वाजे पाऊल अपुले वाटे मागे भूत आले. भूत शब्द नाही आहे, तो मी घातला, त्यांच्याकडे वेगळा शब्द आहे. वाजे पाऊल अपुले वाटे मागे भूत आले,
भूत वाटे मागे भूत आले, वाट हा श्लेष अलंकार आहे, वाटे मागे भूत आले, चालण्याची वाट की वाट, आणि वाटे म्हणजे वाटणे, मागे भूत आले असं वाटतंय. वाजे पाऊल आपले, पाऊल तर आपलंच वाचतं आहे, पण आपल्याला वाटतंय मागे भूत आहे म्हणून. अशा प्रकारचं भूत वगैरे कोणी नसतं. भूत कधीही मागच्या याला सुद्धा मी सांगितलं, भूत कुठेही अस्तित्वात नाही. कोणाला जर वाटत असेल की या ठिकाणी भूत आहे म्हणून तर मला कळवा, मी येतो, ते भूत शोधून काढतो. कॉलेजला असताना सुद्धा आम्ही भूत शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला भूत मिळालं नाही. देवचार शोधण्याचा प्रयत्न केला, आम्हाला देवचार मिळाला नाही. तर अशा प्रकारची ही अंधश्रद्धा आहेत. ह्या अंधश्रद्धा आपल्यातनं आपण घालवल्या पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं या अंधश्रद्धेमुळे. या काही पोरखेळ नाही आहे, आयुष्य लोकांचं संपू शकतं. आणि या भानामतीच्या नावाखाली गाव ओस पडलेले आहेत. तर अशा वेळी आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे की त्या ठिकाणी जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं आपण पुढे गेलो पाहिजे. तर मित्रांनो, मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.